नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, फर्स्ट टर्म तुमची आता संपली, सुट्ट्यावरून आलेला आहात आणि आता सेकंड टर्म चालू होत आहे. सेकंड टर्मचा काय-काय सिलेबस आहे, काय-काय त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत, कोणते चॅप्टर्स आहेत, प्रत्येक सब्जेक्टमध्ये काय-काय इम्पोर्टंट आहे, त्या सेकंड टर्मच्या सिलेबसमधील युनिव्हर्सिटीमध्ये किती वेटेज आहे, त्यामधील इम्पोर्टंट काय आहे, हे सर्व पाहायचंय. कारण आता तुमचं सेकंड टर्म चालू आहे. काही दिवसानं तुमचं सेकंड टर्मची एक्झाम झाल्यावर थर्ड टर्म येईल. परंतु थर्ड टर्म मध्ये तुम्हाला करण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. कॉलेजचे जर्नल लिहावे लागतात, कंपायलेशन करावे लागतात, कॉलेजचे फॉर्म भरायचे आहेत आणि भरपूर सारे कामं करावे लागतात. त्याच्यामध्ये तुमचा भरपूर सारा वेळ जाणार आहे. तुमचा मेन म्हणजे तुमचा वेळ जो आहे तो हाच आहे सेकंड टर्मचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म करायचंय, सेकंड टर्म करायचंय. म्हणजे थर्ड टर्मला जास्त तुम्हाला लोड येणार नाहीये. कारण थर्ड टर्म मध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म तिन्ही तुम्हाला रिवाईज करायचं आहे. त्यामुळे सेकंड टर्म हा टाइम तुम्हाला जरासाही वेस्ट करायला जमणार नाहीये. जर तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास व्हायचंय किंवा पास व्हायचंय, तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. आता आपण पूर्ण सेकंड टर्म मध्ये सब्जेक्ट वाईज पाहूया, की काय-काय सिलेबस आपल्याला सेकंड टर्मला येणार आहे. हा एन नुसार आहे. तुमच्या कॉलेजनुसार काही 1-2 चॅप्टर इकडे-तिकडे करू शकतात. परंतु एन-सी-आयझमच्या सिलेबसनुसार एन म्हणजे काय? जो आपला सिलेबस बनवतो दिल्लीला तो. एन नुसार जर आपण पेपर पॅटर्न ठेवला. त्याच्यामध्ये पूर्ण सेकंड टर्मला काय येणार, फर्स्ट टर्मला काय येणार, थर्ड टर्मला काय येणार दिले. त्याचबरोबर त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये वेटेज दिलेलं आहे आणि त्याच्या ब्लू प्रिंट सुद्धा दिलेल्या आहेत. खूप जणांना ब्लूप्रिंट म्हणजे काय अजून माहीतच नसेल काय आहे तर. ब्लूप्रिंट म्हणजे तुमचा पेपर कसा येणार आहे, पूर्णची पूर्ण पहिलेच ब्लूप्रिंट दिलेली असते. म्हणजे पहिला क्वेशन, पहिला एस-ए-क्यू 5 मार्काचा कोणत्या चॅप्टर्स वरून येण्याची शक्यता आहे, हे पहिलेच ब्लूप्रिंटमध्ये दिलेलं असतं. त्याचबरोबर दुसरा एल-ए-क्यू, तिसरा एल-ए-क्यू, चौथा एल-ए-क्यू, एस-ए-क्यू, एल-ए-क्यू पूर्ण एम-सी-क्यू सहित एक ब्लूप्रिंट दिलेली असते. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण अंदाज येऊन जातो की पेपर कसा येणार आहे. आणि जेवढं तुम्ही सिलेबस कॉपीला चांगल्या प्रकारे हाताळलं, तेवढा चांगला तुमचे प्रिपरेशन बनून जाते. कारण खूप जण म्हणजे काय सर्वच हार्ड वर्क तर करतात. परंतु हार्ड वर्क प्रॉपर डायरेक्शनने जर नाही झाला, तर काहीही फायदा होणार नाही तुमच्या मेहनतीचा. तुम्ही जे फेल झाले त्यांना विचारा, की "तू मेहनत केली का नाही केली?" ते म्हणेल, "मी मेहनत खूप केली, तरीही फेल झालो." कारण त्याने योग्य दिशेने मेहनत केलेली नाहीये मित्रांनो. तुम्हाला मेहनत करायची असेल, तर ती योग्य दिशेने करा. ही योग्य दिशा देण्याचं काम आमची टीम करेल. YouTube चॅनलला तुम्ही अटॅच राहा. प्रत्येक व्हिडिओ पहा. तुम्हाला परफेक्ट गाईडन्स आमच्या एवढा तुम्हाला कोणी देऊ शकणार नाहीये. ठीक आहे. तुम्ही मराठी भाषिक असाल तर तुमच्यासाठी सर्वात चांगले चॅनल हे आयुर्वेदा मराठी ठरणार आहे. तुम्हाला रेग्युलर लेक्चर्सही आपण YouTubeवर चालू करू जर तुमची बघायची इच्छा असेल तर. ठीक आहे. चालू करूया आपल्या व्हिडिओला. ब्लूप्रिंट बद्दल सांगतो तुम्हाला. ब्लूप्रिंट कुठे मिळेल सर? ब्लूप्रिंटच्या प्रत्येक सब्जेक्ट वाईज लेक्चर आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही आयुर्वेदा मराठी त्या सब्जेक्टचे ब्लूप्रिंट जर सर्च केलं, तरी तुमच्या सर्चमध्ये व्हिडिओ येईल किंवा आपल्या चॅनलचे जरा जुने व्हिडिओ, प्लेलिस्ट जराशा थोडं चाळा. कारण खूप साऱ्या बी-एम-एस फर्स्ट इयरच्या उपयोगाच्या गोष्टी आपल्या चॅनलवर पहिलेच अपलोड केलेल्या आहेत. एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा अपलोड करण्यात काही अर्थ नाहीये. थोडंसं चॅनल चाळा आणि तुम्हाला खूप काही उपयोगाच्या गोष्टी मिळतील. बाकीच्यांपेक्षा खूप जास्त पुढे तुम्ही निघून जाल. पाहूया काय-काय आहे सेकंड टर्मचा सिलेबस तर. सर्वात पहिले रचना शरीर यामध्ये आपण पाहू. रचना शरीर म्हणजे एनाटॉमी. याच्यामध्ये काय-काय तुम्ही फर्स्ट टर्मला बोन शिकला होता. तुमची खूप जास्त फजिती झाली होती जेव्हा तुम्हाला बोन्स आठवत नव्हते. परंतु ते सगळे बोन पुन्हा आपल्याला फायनल युनिव्हर्सिटी एक्झामसाठी पण आहे. त्याच्यामुळे पुन्हा रिवाईज करायचे हेही तुमच्या ध्यानात असू द्या. ज्यांना व्यवस्थित नाही झालं त्यांनी साइड बाय साइड ते बी थोडं-थोडं रिवाईज करत राहायचं. परंतु आता टर्म वाईज जर आपण अभ्यास करत राहिलो तर युनिव्हर्सिटीला लोड नाही येणार. फर्स्ट टर्मचं फर्स्ट टर्मला संपवलं, सेकंड टर्मचं सेकंड टर्मला, थर्ड टर्मचं थर्ड टर्मला. कारण थर्ड टर्मला आपल्याला रिवाईज पण करायचंय, जर्नल पण लिहायचंय, खूप सारे काम करायचे. सेकंड टर्म मध्येच तुम्हाला मोस्ट ऑफ अभ्यास करायला वेळ आहे. आता चालू करूया. फर्स्ट चॅप्टर कोणता आहे सेकंड टर्मसाठी? संधी शरीरा. संधी येणार आहे तुम्हाला आयुर्वेदिक अस्पेक्टने आणि हे 4 मार्क म्हणजे काय इंटर्नलसाठी दिलेत का सर? नाही. हे तुमच्या फायनल एक्झामचं वेटेज आहे. संधी शरीरवरून फायनल एक्झाममध्ये किती मार्कचं वेटेज आहे त्यासाठी दिलेलं आहे. संधी शरीरमध्ये संधीचे टाइप्स करा. अष्टविध संधी. त्याच्यानंतर स्नायू शरीर आहे. स्नायू शरीर तुम्हाला 3 मार्कसाठी आहे. त्याचबरोबर पेशी शरीर आहे. ते 3 मार्कसाठी आहे. एम-सी-क्यू विचारले जातात त्यावरती. त्याचबरोबर केश, नख, दंत. केश, नख, दंत 4 मार्कला आहे, परंतु दरवर्षी एक एस-ए-क्यू याच्यावरली विचारला जातो. केश, नख, दंत तिन्हीपैकी 1 किंवा 2 हे डायरेक्टली येतं. त्याच्यानंतर ऑर्थोलॉजी म्हणजे तुमच्या सगळ्याला सगळे जॉइंट्स याच्यामध्ये येतात. सगळे जॉइंट्स 10 मार्काचं वेटेज आहे म्हणजे एक फिक्स एल-ए-क्यू तुम्हाला फायनल युनिव्हर्सिटी एक्झामला हे ऑर्थोलॉजीवरून येतो.
त्याच्यामुळे व्यवस्थित सर्वांची लिगामेंट्स वगैरे व्यवस्थित करून ठेवायचे. वाटलं तर मी तुम्हाला आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे नी जॉईंटची लिगामेंट आहे ते मॅमला रिक्वेस्ट करतो की तुम्हाला YouTube वरती काही व्हिडिओ टाकाल, जेणेकरून तुम्हाला सेकंड टर्म मध्येही मदत होईल आणि तुम्हाला मार्क स्कोर करता येतील. फायनलसाठीही तुम्हाला उपयोग होईल. त्याच्यानंतर मायोलॉजी 4 मार्कला मायोलॉजीमध्ये सगळे मसल येतात. तरी युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावरती एसीक्यू विचारला जातो. त्याच्यानंतर सर पुढे पेपर 2 मध्ये काय-काय आहे सेकंड इंटर्नलसाठी आपल्याला? पेपर 2 मध्ये प्रमाण शरीर आहे 2 मार्कसाठी. त्याचबरोबर शिरा शरीर आहे 4 मार्कसाठी. धमनी शरीर आहे 2 मार्कसाठी. स्रोत शरीर 7 मार्कसाठी. परंतु याच्यावरती एलएक्यू विचारला जातो. ब्लूप्रिंटनुसार स्रोत दिलेले आहे आणि सेकंड टर्ममध्ये याच्यावरती एलएक्यू विचारला जातो. याची तयारी ठेवा. एसीक्यू तर येऊ शकतो. पूर्ण स्रोतांची श्लोके पाठ करायची आहेत. त्याच्यानंतर मर्मशरीर फिक्स एलएक्यू येणार याच्यावरती. मर्मशरीरवरती फिक्स एलएक्यू येणार आहे. तुमच्या सेकंड इंटरनल एक्झाम मध्ये सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर फायनल युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये येणार आहे. आता सध्या युट्यूबला आपण एक लेक्चर पण टाकले मर्माचं आणि पुढे टाकू. मर्माचं वर्गीकरण व्यवस्थित करून ठेवा. म्हणजे कोणताही मर्माचा क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये ते मर्माचं वर्गीकरण टाकता यायला हवं. ठीक आहे. मर्म पेपर 2 मध्ये सध्या सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. स्त्रोत या दोन्हीवरती एलएक्यू येण्याची मोस्ट चान्सेस तुमच्या इंटरनल एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम आहे तुम्हाला 10 मार्कसाठी. लंग्स इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम सुद्धा आहे 8 मार्कला. एसीक्यू येऊ शकतो तुम्हाला. हर्ट वरती राईट एट्रिया आणि राईट वेंट्रिकल सर्वात जास्त इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर युरिनरी सिस्टम 10 मार्क्सला. याच्यामध्ये युरिनरी सिस्टमच्या मसल लिगामेंट्स सर्व लक्षात ठेवून घ्या किंवा इम्पॉर्टंट जे काही याच्यामध्ये असतील ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत की अनाटॉमीमध्ये युनिव्हर्सिटी सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत त्याच्यामध्ये हे सर्व कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एलिक्यू साठी इम्पॉर्टंट हा अर्थोलॉजी म्हणजे एक जॉईंट एलिक्यूला विचारला जाईल. त्याचबरोबर एक स्त्रोत तुम्हाला सर्वच स्त्रोत विचारले जातील. त्याच्या श्लोकासहित लिहायचे. त्याचबरोबर तुम्हाला मर्मशरीर एक विचारलं जाईल आणि बाकी कशातून तरी एक इलेक्टिव्ह तुम्हाला इंटरनल मध्ये विचारल्या जाईल. ठीक आहे. याच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही जर एनसीएझम नुसार पेपर काढला तर. ठीक आहे. हे झालं रचना शरीर. आता जाऊया पुढच्या सब्जेक्ट कडे. हे जे मार्क दिलेत ते युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये सेकंड टर्मच्या टॉपिकचं काय वेटेज आहे त्यासाठी दिलेले आहेत. या सर्व सब्जेक्टचे ब्ल्यू प्रिंट आहेत. ब्ल्यू प्रिंट मध्ये युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये कसे पेपर येतात बरोबर. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये ते फॉलो होत आहे का असे सुद्धा व्हिडिओ मी प्रूफ सहित बनवलेले आहेत. त्यामुळे थोडंसं आपल्या युट्यूब चॅनल चाळा तुम्हाला याचे ब्ल्यू प्रिंट व्हिडिओ मिळून जातील. अॅनाटॉमी ब्ल्यू प्रिंट बाय आयुर्वेदा मराठी टाका किंवा क्रिया ब्ल्यू प्रिंट बाय आयुर्वेदा मराठी सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पदार्थ विज्ञानमध्ये काय काय पदार्थ विज्ञानमध्ये फक्त 5 चॅप्टर आपल्याला सेकंड टर्म साठी आहेत. त्याच्यामध्ये द्रव्य विज्ञान हा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर गुण विज्ञानम चॅप्टर आहे. त्याचबरोबर कर्म द्रव्य गुण आणि कर्म हे 3 चॅप्टर आहेत. त्याचबरोबर याचं युनिव्हर्सिटीमध्ये वेटेज तिघाला मिळून 48 मार्काचं आहे. हे 3 चॅप्टर किती महत्वाचे बघताय. जवळपास पासिंग याची पेपर 1 ची या 3 मध्ये निघून जाते जर व्यवस्थित केले हे तर. द्रव्य गुण कर्म याच्यामध्ये पराधी गुण व्यवस्थित करून ठेवा तुम्हाला इलेक्ट येऊ शकतो. द्रव्य द्रव्य व्यवस्थित करा. पराधी गुणावरती मोस्ट चान्स इलेक्ट येते. 5 चॅप्टर पूर्ण तुमचा क्वेश्चन पेपर तिथून निघणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण पेपर 2 साठी अनुमान प्रमाण आणि या दोघांना मिळून 42 मार्काचं वेटेज पेपर 2 साठी. आता फक्त सेकंड इंटरनल्स नाही तर थोडासा युनिव्हर्सिटीचा विचार करा की पेपर 1 मध्ये 3 चॅप्टर 48 मार्क आणि या 2 चॅप्टर 42 मार्क म्हणजे पासिंगच्या किती क्लोज जाताल तुम्ही जर डिटेल मध्ये चांगला अभ्यास केला पाठ केला व्यवस्थित तर. ठीक आहे. मग वेटेजचा अभ्यास करून जर तुम्ही हा अभ्यास केला म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये चांगले मार्क्स आणण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. ठीक आहे. व्यवस्थित करून घ्या हे 5 चॅप्टर. त्यानंतर पुढे पुढे संहिता अध्ययन सर. संहिता अध्ययन मध्ये अष्टांग हृदय आणि चरक संहिता आहे. दोन्हीचा मिळून फक्त एक पेपर असतो. तर एक पेपर आपल्या ब्ल्यू प्रिंट दिलेली आहे. त्या ब्ल्यू प्रिंट मध्ये सिक्वेन्स असतो. पहिला एसक्यू कशावरती येऊ शकतो म्हणजे 2-3 ऑप्शन असतात जसं की पहिला दुसरा तिसरा या चॅप्टर वरून पहिला एसक्यू येणार. चौथा पाचवा सहावा या चॅप्टर वरून दुसरा एसक्यू येणार. अशा प्रकारे ब्ल्यू प्रिंट दिलेली असते. ती आपण युट्यूब चॅनलवरती आपल्या अवेलेबल केलेली आहे. तरी आता आपण पूर्ण सेकंड टर्मचा सिलेबस आहे त्याचं किती वेटेज आहे ब्ल्यू प्रिंट मध्ये त्यानुसारही सांगत आहोत. त्याचप्रमाणे अध्याय आता सेकंड टर्म साठी अध्याय 6वा येणार आहे. अन्नस्वरूप विज्ञानीय हा अध्याय येणार आहे. याच्यावरती युनिव्हर्सिटीला 6वा एसक्यू येण्याचे चान्सेस आहेत अकॉर्डिंग टू ब्ल्यू प्रिंट. अध्याय 7वा अन्न रक्षा अध्याय याच्यावर 7वा एसक्यू युनिव्हर्सिटीला येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला इथेही तो इंटरनल मध्ये इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मात्राशिती अध्याय याच्यावरती सेकंड एसक्यू आणि फोर्थ एलक्यू म्हणजे याच्यावर एलक्यू येण्याचे चान्सेस आहेत आणि एसक्यू येण्याचेही चान्सेस आहेत. मात्रा शिती अध्याय त्याच्यामुळे हा व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर द्रव्य विज्ञानीय अध्याय याच्यावरती ही 7वा एसक्यू आणि चौथा एलक्यू येण्याचे चान्सेस आहेत. चान्सेस म्हणतोय मी
कारण त्याच्या ऑप्शनमध्ये आणखी चॅप्टर असतात ब्लूप्रिंटमध्ये. तर त्या चान्सेस आहेत म्हणून सांगतो तुम्हाला एल आणि एसीक्यू दोन्हीच्या दृष्टीने याचा अभ्यास करायचा आहे. कळालं? कशा-कशाचा एल दृष्टीने अभ्यास करणार? मात्राशितीय, द्रव्य द्रव्यविज्ञानीय. त्याच्यानंतर रसभेदी याद्या आहेत, त्याचाही एसीक्यू आणि एलक्यू दोन्हीच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. कारण 7वा एसीक्यू या दोन्हीपैकी किंवा 4था एलक्यू या दोन्हीपैकी एक येणार आहे. कळतंय? म्हणजे ब्लूप्रिंट मध्ये तुम्हाला सिक्वेन्स आहे. ब्लूप्रिंट काय तुम्ही खूप जणांनी अजूनही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवरती पाहून घ्या. कारण तुम्ही अजून अंधारात राहण्यात काही अर्थ नाहीये. ब्लूप्रिंट नुसार पेपर येतो. संहिता अध्ययन पुढे जातो. चरक संहिता, अपमार्ग तंडोली अध्याय, अपमार्ग तंडोली अध्याय याच्यावरती 6वा एसीक्यू येण्याची चान्सेस आहेत. एसीक्यू येण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर आरगवदी अध्याय, आरगवदी अध्याय 6वा एसीक्यू येऊ शकतो. बघा दोन्हीमध्ये 6वा एसीक्यू येण्याचे चान्स दिलेत. म्हणजे काय? ऑप्शन मध्ये चॅप्टर दिले ब्लूप्रिंट मध्ये याच्यावरती येईल किंवा याच्यावरती येईलच. त्याच्यानंतर षडविरचनीय, शतस्त्रीतीय अध्याय 6वा एसीक्यू किंवा एलक्यू येऊ शकतो याच्यावरती. मात्राशिती अध्याय आहे. चरक मध्ये मात्राशिती अध्याय आणि अष्टांग मध्ये सुद्धा मात्राशिती अध्याय आहे. दुसरा एलक्यू याच्यावरती येऊ शकतो. मात्राशिती अध्याय दोन्ही संहितांमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्या पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तस्याशितीय अध्याय याच्यावरतीही एसीक्यू एलक्यू दोन्हीच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. न वेगान धारे ते अध्याय हे तुम्हाला अष्टांग आणि चरक दोन्ही मध्ये मिळेल. त्याचाही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. थर्ड एसीक्यू किंवा एलक्यू याच्यावरती येऊ शकतो. त्याचबरोबर इंद्रियोपक्रमणीय अध्याय याच्या एसीक्यूच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. ज्याच्यावरती एलक्यू येणार नाही असेल तुम्हाला एलक्यूच्या दृष्टीने अभ्यास करायची गरज नाहीये. त्यानंतर खुडाक चतुष्पाद अध्याय हा फर्स्ट एसीक्यू आणि फर्स्ट एलक्यू या चॅप्टर वरून येऊ शकतो. कारण त्याच्या खालचा सुद्धा त्याच्या ऑप्शन मध्ये आहे. महाचतुष्पाद अध्याय आणि खुडाक चतुष्पाद अध्याय या दोन्हीपैकी एकावर एसीक्यू येईल, एकावर एलक्यू तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये दिसेल. हे सर्व सेकंड टर्मचे चॅप्टर होते. आता व्यवस्थित एक 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 प्रिपेअर करायचे. त्याच्यामध्ये कोणते एसीक्यू येऊ शकतात, कोणते एलक्यू येऊ शकतात, व्यवस्थित वाचून काढायचे. जर होत नसेल तर आपले कोर्स जॉईन करा आणि याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करू शकता. एसीक्यू एलक्यू काढून दिलेले आहेत. त्यानंतर क्रिया, क्रिया कफदोष येणार आहे. एलक्यू फिक्स समजून ठेवा तुमचा सेकंड इंटरनलचा. सेकंड इंटरनल साठी फिक्स एलक्यू आणि युनिव्हर्सिटीसाठी वात पित्त कफ या तिन्हीपैकी एकावर डायरेक्टली एलक्यू पडतो. कळालं? वात पित्त कफ हे तिन्हीपैकी युनिव्हर्सिटी 100% एक एलक्यू पडतो. कफदोष पूर्ण करायचा आहे. गुण, शय, वृद्धी, स्थान, प्रकार सगळं व्यवस्थित करायचंय. त्याच्या प्रकारावर पुन्हा एसीक्यू पण येऊ शकतो. त्याचबरोबर दोष विकृतीशय याच्यावरती एक एसीक्यू फिक्स आहे. म्हणजे जे वात पित्त कफ हे तिन्ही दोष आहेत. या तिन्ही दोषांचे क्षय आणि वृद्धी याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर तुमच्या एक्झाम मध्ये वाताची किंवा पित्ताचा क्षय वृद्धी आलं तर तुम्ही लगेच म्हणू नका आउट ऑफ सिलेबस आहे, असं काही नाहीये. एक पॉईंट आपल्या सिलेबस मध्ये तिच्या पुढचा चॅप्टर ज्याच्यामध्ये फक्त दोषांची क्षय वृद्धी दिलेली आहे. त्याच्यानंतर क्रियाकाल, षट क्रियाकाल विचारला जातो. याच्यावरती एसीक्यू तुम्हाला विचारलं जाईल. याच्यामध्ये संचय, प्रकोप आणि प्रशम ही अवस्था व्यवस्थित करून ठेवा. विशेष करून संचय याच्यावरती एसीक्यू विचारला जातो. त्यानंतर प्रकृती याच्यावरही एलक्यूचा टॉपिक आहे. प्रकृतीची व्याख्या सांगून वात प्रकृती सांगा, प्रकृतीची व्याख्या सांगून कफ प्रकृती सांगा, प्रकृतीची व्याख्या सांगून पित्त प्रकृती सांगा. अशा प्रकारचा एलक्यू युनिव्हर्सिटीला विचारला जातो आणि तुमच्या सेकंड इंटरनल मध्ये विचारला जाईल. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम याच्यावरती तुम्हाला सेकंड इंटरनल मध्ये क्वेश्चन दिसेल आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन दिसेल. त्याच्यानंतर जीआय सिस्टम पूर्णपणे गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टम, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टमकचे फंक्शन, त्याचबरोबर तुम्हाला त्याचं स्टोरेज, तिथे कोणकोणते ज्यूस आहेत, इंटेस्टाईन आहे, तिथं कशाचं डायजेशन होतं, तिथं कोणकोणते ज्युसेस आहेत, हे सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातो. डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन, त्याचबरोबर व्हिटॅमिन सुद्धा या चॅप्टर मध्ये येतात. सगळ्या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी, त्याची रेग्युलर मात्रा किती आहे, डिफिशियन्सी झाल्या कोणकोणते रोग होतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पेपर 2. आता काय इंटरनलला पेपर 1 पेपर 2 काय नसतं, दोन्ही मिळून एकच पेपर तयार होतो. त्याच्यामुळे तुम्हाला एलक्यू कलेक्ट करत जायचे. जसं की इथं कफ प्रकृतीवरती एलक्यू फिक्स आणि प्रकृतीवरती एलक्यू जवळपास फिक्स आहे किंवा ते मॉडर्न वरती टाकू शकते एखादा. आणि इकडे पाहायला गेलं अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे धातू आहेत. 8 धातू आहेत ना, 7 धातू प्लस ओज याच्यापैकी कोणत्याही वरती 2 वरती तुम्हाला एलक्यू एक्झाम मध्ये दिसणार आहे म्हणजे आहेच. आता या अस्थि, मज्जा, शुक्र याच्यापैकी एलक्यू दिसेल किंवा ओज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती तुम्हाला एलक्यू दिसून जाईल. त्याचबरोबर आश्रय भाई नावाचा टॉपिक आहे, तो एवढा इम्पॉर्टंट नाहीये. त्या उपधातू टॉपिकही इम्पॉर्टंट आहे. उपधातूपैकी एक उपधातू तुम्हाला एसक्यू साठी विचारला जाऊ शकतो. ओज सर्वात जास्त एलक्यू साठी इम्पॉर्टंट पेपर 2 मध्ये. त्याच्यानंतर मसल फिजिओलॉजी आहे. मसल फिजिओलॉजी वरती तुम्हाला एसक्यू शकतो. तुम्ही काय करा, तिन्ही मसल आहेत कार्डियाक, त्या तिन्ही मसल आहेत, त्या तिन्ही मसलचं डिफरन्शिएट म्हणजे डिफरन्स बिटवीन पार्ट करा. तुम्हाला कोणताही क्वेश्चन लिहिता येईल. त्याच्याबरोबर मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम याच्यामध्ये आहे. तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये तीनच गोष्टी शिकायच्या आहेत. एक तर सॉरी मेल आणि फिमेल रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये तुम्हाला एकच गोष्ट शिकायची आहे.
की oogenesis, spermatogenesis आणि menstrual सायकल. काय म्हटलं? oogenesis, spermatogenesis, menstrual सायकल या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या, युनिव्हर्सिटीचा एक एसीक्यू कव्हर होईल तुमचा. त्याचबरोबर एलिक्यू, परंतु इथं इंटरनल मधलाही कव्हर होईल. त्याचबरोबर ॲडिपोस टिश्यू. ॲडिपोस टिश्यू याच्या बाहेरचा तुमचा सेकंड इंटरनलमध्ये क्वेश्चन असेल, व्यवस्थित करून ठेवा. व्यवस्थित पॉज करून व्हिडिओ लिहून घ्या, की सेकंड इंटरनलला कोणकोणते चॅप्टर आहेत. कारण आपला पूर्ण सिलेबस मिक्स झालेला असतो. एका पेजवरती सगळ्या सब्जेक्टचं जर लिहून घेतलं, तर व्यवस्थित अटॅक कसा करायचा सिलेबसवरती ते आपल्याला कळून जाईल. जे झालं त्याला राईट करा आणि पुढचे चॅप्टर जे राहिले ते करत राहा. रँडमली काहीही उचलून काहीही वाचायची काही गरज नाहीये. तुमचा ब्रेनही त्याला रिस्पॉन्ड करत नाहीये. ठीक आहे. जर आपल्या घरामध्ये बुक्स ठेवलेली असतील, बुक्स जर वेल ऑर्गनाइज्ड असतील, तर ते आपल्याला सापडतं. बुक जर आता एका विषयाची इथे बुक, दुसऱ्या विषयाची इथे, तिसऱ्या इथे, नोटबुक इकडे, तर आपल्याला व्यवस्थित सापडतं. एक्झाममध्ये आपल्याला एखादा क्वेश्चन आला, तर ते कोणत्या चॅप्टर मधला हेही तुम्हाला कळणार नाही, कारण तुमच्या डोक्यामध्ये मिक्स झालेलं असेल. परंतु वेल कोऑर्डिनेट मॅनरनं जर तुम्ही ते डोक्यामध्ये टाकलेलं असेल, वेल ऑर्गनाइज मॅनरनं टाकलेलं असेल, तर तुम्हाला क्वेश्चन लगेच सापडेल. तुम्हाला या चॅप्टर मधला हा श्लोक त्याच्यामध्ये टाकायचा आहे. असं तुम्ही डायरेक्टली युनिव्हर्सिटीमध्ये टाकू शकता. आता सर्वात महत्वाचा, सर्व भिणारा सब्जेक्ट आहे संस्कृत. का भितोय सर मी संस्कृतला? कारण माझं संस्कृत 8वी, 9वी, 10वी वेळेला नव्हतं. सर तुमच्यापैकी 50% जण आहेत त्यांचं पहिले संस्कृत नंतर, तरी ते इझिली संस्कृत काढतात. का बरं? कारण ते वेल ऑर्गनाइज मॅनरने अभ्यास करतात. सर्व संस्कृतसाठी सगळेच मेहनत घेतात. परंतु वेल ऑर्गनाइज मॅनरने कोणीही मेहनत घेत नाही. मला सांगा, तुम्ही हे जे फर्स्ट इयर आहे, जॉइन केल्यापासून फक्त एकच गोष्ट म्हणताय, की मला संस्कृत समजत नाहीये, मला संस्कृत समजत नाहीये. परंतु हा जो समजत नाहीये, हे समजावं याच्यासाठी तू काय केलं एवढं फक्त एकदा स्वतःलाच प्रश्न विचार. कारण मी काय येणार नाही आता विचारायला तुला. त्याच्यामुळे स्वतःलाच प्रश्न विचार, की मला संस्कृत येत नाहीये, तर मी काय केलं? मी फर्स्ट टर्मला संस्कृत फेल झालोय, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मी काय केलं? किंवा मी काय करतोय? फक्त मला येत नाही म्हटल्यानं तुला मार्क येणार आहे का? तू युनिव्हर्सिटी फेल पास होणार आहे का? नाही होणार आहे. कळतंय? स्वतःची रिॲलिटी स्वतःला माहिती असते, की मी जर असंच चालत राहिलं, युनिव्हर्सिटी माझं संस्कृत जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच डिसिजन घ्यावा लागेल, की तुम्हाला काय करायचं इम्प्रूव्ह करण्यासाठी. तुला जो मित्र वर्गामध्ये हुशार आहे किंवा तुझा मित्र आहे, ते पास झालाय, त्याला संस्कृत कळतंय, त्याच्याकडून समजून घ्या. तुमचा आवडीचा सीनियर आहे, तो छान सांगतो, त्याच्याकडून समजून घ्या. काहीच नाही सापडलं तर आयुर्वेदा मराठीचे कोर्सेस आहेत. खूप सारी मुलं ते घेऊन पास होतात, ज्यांना काहीच ऑप्शन नाही. तुम्ही डायरेक्टली ते कोर्स जॉइन करून पूर्ण सिलेबस पाठ करून घेऊ शकता. पाठ करून म्हणजे व्यवस्थित समजून घेऊ शकता. कारण प्रत्येक चॅप्टर शिकवायला तुम्हाला कोणीही रिकामा नसतो. म्हणजे तुमचा सीनियर असो, मित्र असो, थोडंफार एक्सप्लेन करू शकेल. पण पूर्णची पूर्ण सिलेबस कोणी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही. इथं पूर्ण बारीक-बारीक गोष्ट सिलेबसनुसार, पॅटर्ननुसार आमची टीम तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. एक्झाम त्याच्यावरती घेईल आणि तुमच्यावरती लक्षही देईल. म्हणजे तुमचा युनिव्हर्सिटी पेपर काढण्यासाठी पूर्ण 100% देऊ. मग आमचा कोर्स घेतला म्हणजे तुम्ही पास झालात असं नाहीच. बिलकुलच नाहीये. मला कॉन्फिडन्स आहे, की तुम्ही आम्ही सांगितलं तसं जर अभ्यास केला तर 100% तुम्ही एक्झाम क्रॉस कराल, क्रॅक कराल. परंतु जर आम्ही तुम्हाला शिकवतोय आणि तुम्ही लेक्चरच नाही पाहिले तर काय फायदा? म्हणजे तू कोर्स घेतलास आणि पाहिलाच नाही तर काय फायदा आहे त्याचा? काहीच फायदा नाहीये. त्याच्यामुळे कोर्स लावला म्हणजे आपण ही संस्कृत पास होणार आहेत, हा समजूत काढून टाका. मी कोर्स लावलाय, मी लेक्चर्स पाहतोय, त्यांनी जे सांगितले ते मी नोट्स काढून अभ्यास करतोय, रिव्हिजन करतोय, तर तुझा सब्जेक्ट निघेल. कळतंय? म्हणजे स्वतःलाच प्रामाणिकपणे माहीत असतं, की मी किती अभ्यास करतोय आणि माझा विषय निघेल की नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर विषय हा निघेल की नाही शंका असेल, तर त्यासाठी मेहनत करा. पुस्तकातून अभ्यास करा, मित्राकडून करा, मैत्रिणीकडून करा. त्याचबरोबर तुम्ही सीनियरकडून मदत घ्या किंवा आयुर्वेदा मराठीच्या टीमकडून मदत घ्या. परंतु तुम्हाला संस्कृत काढायचा म्हणजे काढायचाच आहे. पाठीमागे राहू नका. तुमच्या सीनियरची हालत तुम्ही बघत असाल, जे फेल झाले आहेत. आता विषयाकडे येऊया. संस्कृतमध्ये काय-काय सेकंड टर्मला संज्ञा प्रकरण आहे. त्याच्यामध्ये 2.2 आहे. त्याच्यामध्ये इतसंज्ञा, लोप, प्रत्याहार, उदात्त, अनुदात्त, स्वरित, स्वर, निपात आणि प्रभ्रम हे तुम्हाला संज्ञा यापैकी विचारल्या जाईल. त्याचबरोबर उपसर्गामध्ये काय-काय विचारलं जाईल तुम्हाला उपसर्ग क्रियायोगे प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर आणि दुस, दूर एवढ्या उपसर्गापैकीच तुम्हाला उपसर्गात एक एसक्यू विचारल्या जाईल. खूप सोपं आहे. सर्वांची एक-एक वाक्य पाठ करून ठेवायची युनिव्हर्सिटीसाठी पण. सर्वांचं एक-एक वाक्य पाठ केलं. त्याच्यापैकी कोणते 5 तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये विचारले जातील. 5 वाक्य छापून यायचे. 22 आहेत टोटल फक्त. फक्त 22 वाक्य जर पाठ केली, तर युनिव्हर्सिटीमध्ये इझिली तुम्ही लिहून याल. पण तुम्हाला माहित तर पाहिजे की सिलेबसमध्ये उपसर्ग आणि त्याचे 22 वाक्य पाठ केले की आपल्याला 5 मार्क मिळतात म्हणून. यासाठी प्रॉपर गाईडन्स लागतो. मग हे उपसर्ग 22 आहेत. 22 व्यवस्थित पाठ केले. 22 उपसर्ग ते 22 वाक्य पाठ करायचे आणि डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये 22 पैकी 5 लिहून यायचे. कळतंय? आता फक्त तुम्हाला एवढे सेकंड टर्ममध्ये. याच्यापैकी 5 येतील. 5 तुम्हाला वाक्य लिहून यायचे. बस तुम्हाला 5 मार्क इझिली मिळून जातील. कळतंय? म्हणजे मार्क आपल्याला कलेक्ट करत जावं लागतं, जेव्हा कुठे आपण 50 मार्क क्रॉस करतो आणि पास होतो. त्याच्यानंतर सेकंड टर्मसाठी तुम्हाला कारक प्रकरण आहे. कारक प्रकरण फर्स्ट टर्मलाही होतं. त्यानंतर पुढचा भाग आता सेकंड टर्मला आहे.
कर्तुकारकम, कर्मकारक्रम म्हणजे कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, त्याचबरोबर अपादान, अधिकरण, संबंध, त्याचबरोबर हे उपपद विभक्ती. कळालं? याच्या पुढे 5 काय आले? कर्ता काय असतं प्रथम विभक्तीत, कर्म काय असतं द्वितीय विभक्तीत, करण तृतीय विभक्तीत, संप्रदान चौथ्या विभक्तीत, अपादान 5वं, अधिकरण 6 आणि 7 संबंध, सॉरी 6 संबंध. ठीक आहे. संप्रदान अपादान त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली असं वाटायला लागलं मला. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. ठीक आहे. हे 4 आणि हे संबंध. ठीक आहे. हे सर्व कारक आहेत तरी एकदा कन्फर्म करून घ्या आणि कन्फर्म केल्यानंतर हे सर्व करू शकता. याच्यावरती कसा एक्झाम क्वेश्चन विचारला जातो माहिती आहे का? याच्यावरती तुम्हाला एक अंडरलाईन केलेले शब्द येईल. जसं की क्वेश्चन नंबर 1 येईल आणि एक वाक्य दिला जाईल. एक वाक्यापैकी एक देईल काय त्याच्या पुढे अंडरलाईन केलेलं असेल. अंडरलाईन केलेलं असेल. हे जे अंडरलाईन केलेलं आहे हे तुम्हाला याचा कारक संबंध ओळखा विचारायचा आहे. मग एक याच्या विभक्ती विचारायची आपल्याला. म्हणजे काय? आता हे जर इथं तुम्हाला अंडरलाईन केलेले शब्द त्याची जर प्रथम विभक्ती असली तर काय म्हणणार मग? कर्ता. जर याची द्वितीय विभक्ती असली त्याला काय म्हणणार? कर्म. याची जर तृतीय विभक्ती असली त्याचं काय कारक असणार आहे? करण. याची जर षष्टी विभक्ती असली तर काय असणार आहे? षष्टी कारक आहे का? षष्टी कारक आहे का मित्रांनो? हेच तर इथं तर फसतो आपण, षष्टी कारक नाहीये. ठीक आहे. हे पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं असेल आयुर्वेदा मराठीची टीम तुम्हाला व्यवस्थित शिकवून देईल. त्याचबरोबर पुढे काय आहे सेकंड टर्म मध्ये? संधी, समास. पूर्ण संधी तुम्हाला विचारला जाणार आहे. समास. बहुतेक मुलं याला भितात, परंतु खूप छान पद्धतीने बेसिक पासून जर शिकलं तर खूप जास्त सोपं जातं आणि आताच वेळ आहे थर्ड टर्म मध्ये जाऊन तुम्हाला हे शिकता येणार नाहीये. त्याचबरोबर प्रत्यय तुम्हाला शिकायचे. प्रत्यय तर खूप छोटा टॉपिक आहे की तुम्हाला एकदम इझिली शिकवला तर तुम्हाला समजून जाईल. आणि विशेषण विशेष हे काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. हे झालं पेपर 1 साठी. पेपर 2 साठी काय काय शिकायचं आता? पेपर 2 साठी काय काय शिकायचं? पेपर 2 मध्ये निरुक्ती तथा पर्याय पदांनी तुम्हाला प्रत्येक आता निरुक्तीचं कसं एबीसी केलेलं आहे, परिभाषेचं एबीसी केलेलं आहे. म्हणजे निरुक्तीचा बी पार्ट तुम्हाला सेकंड टर्मला येणार, परिभाषेचा बी पार्ट तुम्ही जर सिलेबस कॉपी पाहिली असेल तर. निरुक्तीच्या बी पार्ट मध्ये काय काय येतं मग? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. काय काय? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. इंद्रिय, श्रोत, चक्षु, रसना, प्राण. एकदम सोपं आहे. म्हणजे 5 इंद्रियांपैकी एक विचारलं जाईल आणि 7 धातूंपैकी त्याचं धारणा धातू तुम्ही लिहू शकता. निरुक्ती व्यवस्थित आपण कोर्समध्ये शिकवलेली आहे. परिभाषा पदाने बी काय काय येणार आहे? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, गुरु, लघु, प्रकृती, विकृती, प्रकोप. यापैकी तुम्हाला सेकंड टर्म मध्ये पाहायला भेटेल. त्याचबरोबर अन्वय लेखनसाठी तुम्हाला अष्टांगचे अध्याय याच्यामध्ये येणार आहेत. दोष, द्विविज्ञानीय, दोषभेदीय, दोष उपक्रमणीय, द्विविधोपक्रमणीय. त्याच्याबरोबर आयुर्वेद इतिहासचे तुम्हाला 4, 5, 6, 7 नंबरचे टॉपिक येणार आहेत. हे सर्व तुमचा सेकंड टर्मचा सिलेबस होता मित्रांनो. काय काय पाहिलं? सेकंड टर्मच्या सिलेबसमध्ये पूर्ण आपण युनिव्हर्सिटीला किती वेटेज आहे त्याचं तेही पाहिलं आणि सेकंड टर्मला काय काय इम्पॉर्टंट ते पाहिलं. व्यवस्थित पॅटर्न शिकून घ्या. मला तुमच्या सर्वांना एक विनंती करायची की तुम्ही सर्वांनी युट्यूबला जाऊन आपले पहिले जुने लेक्चर थोडेसे चाळा. म्हणजे जे गायडन्स वाले लेक्चर आहेत ना त्याच्यामध्ये ब्ल्यू प्रिंट आहे. त्याचबरोबर त्याचं कंपॅरिझन आहे. ब्ल्यू प्रिंट आणि पेपरचं कंपॅरिझन आहे की ब्ल्यू प्रिंट नुसार पेपर येतोय का? काही प्रिव्हियस इयरचे पेपर दिलेत, काही संस्कृतचे पेपर इयरचे प्रिव्हियस इयरचे पेपर सॉल्व्ह करून दिलेत. म्हणजे तुम्हाला पेपर कसा येणार पूर्ण आयडिया पहिलेच येऊन जाईल आणि तुम्हाला वेल ऑर्गनाइज मॅनरने अभ्यास करायची सवय लागेल. ठीक आहे. आता पूर्ण हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला लिहून घ्यायचा सेकंड टर्मचा सिलेबस आणि प्रॉपर अटॅक करायला चालू करा सिलेबसवरती. काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा. टीम आयुर्वेद मराठी तुमच्यासाठी अवेलेबल असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, वेबसाईटची लिंक आहे, ऍपची लिंक आहे. जॉईन करा आणि अपडेटेड राहा. तुमच्या कामासाठीच आम्ही इथे बसलेलो आहे. तुम्हाला मदत करण्यासाठीच आम्ही इथे थांबलेलो आहोत. ठीक आहे. तुमच्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांचे ऑल क्लिअर निघावे याच दृष्टीने अभ्यास करा. थँक यू व्हेरी मच.